पुंडलिक व्रजे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराय गुरुर्साक्षात् परब्रह्मं तस्मै श्री गुरवे नमः। कर्पूरगौरं करुणावतारं संसारतारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्द्यं भवं भवानी सहितं नमामि। भवं भवानी सहितं नमामि। भवं भवानी सहितं नमामि। अच्छा, या आपल्या शिवपुराणातील भागामध्ये रुद्राक्ष महिमा, गंगा यमुना सरस्वती या तिन्ही नद्यांच्या पवित्र संगमावर श्री व्यासमुनी तेथे जमलेल्या ज्ञानी गुणीजन आणि परमात्म्य ऋषीवरांना सांगतात, हे ऋषी मुनींनो, रुद्राक्ष महिमा काय आहे आणि रुद्राक्षाची निर्मिती कशी झाली यावर प्रकाश टाकताना भगवान श्री शिवशंकर माता पार्वती यांना सांगतात, हे देवी, लोक कल्याणासाठी मी रुद्राक्ष महिमा सांगतो, ते ऐक। हे देवी, भगवान भोलेनाथ सांगतात, हे पार्वती, हे देवी, पूर्वी 1000 वर्षापूर्वी माझी तपसाधना चालू असताना 1000 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा माझं मन संतुष्ट झालं नसल्यामुळे मी नेत्रबंद करून तपश्चर्या करत असताना माझ्या नेत्रातून, डोळ्यातून जे काही मल्ल बरेच दिवस डोळे बंद असल्यामुळे निर्माण झाले होते, ते पृथ्वी तलावर पडल्यामुळे त्या काही आपल्या डोळ्यामधून जे केर कचरा सकाळी झोपेतून उठल्यानंतर जो जमा झालेला असतो तो बाहेर पडतो। भगवान श्री शिवशंकर यांनी 1000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर जे डोळ्याच्या बाजूला मल्ल तयार झाला होता तो जमिनीवर पडल्यामुळे
त्या मल्लापासून रुद्राक्षाची निर्मिती झाली आणि ते रुद्राक्ष भगवान महाविष्णू नारायण यांच्या 4 वर्णांना देण्यात आले. ते रुद्राक्ष मल्ल गौड भूमी मथुरेमध्ये, अयोध्या, लंका आणि मलयाचल, सह्य पर्वत, काशी, आणखी काही देशामध्ये निर्मिती झाली. जे रुद्राक्ष भगवान श्री शिवशंकर यांच्या नेत्रावाटे पडलेला जो घाण कचरा मल्ल यापासून निर्मिती झाली, त्या रुद्राक्षामध्ये एवढी शक्ती आहे जे काही आपल्या हातून कळत न कळत पाप घडत असते, त्या पापाची गोळाबेरीज जमा न होऊ देण्यासाठी, ते नष्ट करण्यासाठी आपण रुद्राक्ष धारण करावयास पाहिजे. कारण रुद्राक्ष आपल्या शरीरावर आपण धारण केल्यानंतर त्या रुद्राक्षामध्ये पाप नाशन करण्याची शक्ती आहे. रुद्राक्ष 3 प्रकारचे असून लाल, काळे आणि पिवळे हे आपण धारण केल्यानंतर भक्ती आणि मुक्ती नक्कीच आपल्याला लाभल्याशिवाय राहणार नाही. जे कोणी माझे शिवभक्त असतील त्यांनी तर रुद्राक्ष अवश्य घालायला पाहिजेत. स्वतःचे कल्याण करून घ्यावयाचे असेल, पापापासून किंवा वाईट गोष्टीपासून सुटकारा पाहिजे असेल तर शिवभक्तांनी त्रिपुंड भस्म आणि रुद्राक्ष धारण केले म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती या तिन्ही पवित्र पावन नद्याच्या काठावर स्नान केल्यासारखे पुण्य त्या मनुष्यास रोजच घडल्याशिवाय राहणार नाही. रुद्राक्षामध्ये एक प्रकार सांगितलेला आहे, जे मोठे रुद्राक्ष आवळ्यासारखे असतात ते सर्व रुद्राक्षामध्ये श्रेष्ठ असतात. त्यानंतर 2 नंबरला बोर, आपले जे बोर असते त्या बेरासारखे असणारे, त्यांचा प्रभाव मध्यम पडतो. आवळ्यासारखे जे मोठे आहेत ते 1 नंबर छान. 2 नंबरला जे आहेत बेरासारखे ते मध्यम प्रकारचा त्यांचा प्रभाव पडणार तुमच्या शरीरावर. आणि 3 नंबर म्हणजे जे छोट्या साईज मध्ये जे रुद्राक्ष असतात त्याचा एक समांतर प्रकाश आपल्या शरीरावर पडतो. म्हणून आपण आवळ्याच्या साईजचे जे रुद्राक्ष आहेत ते आपण धारण करावयास पाहिजे. जो कोणी रुद्राक्ष धारण करतो त्याचे सुख आणि सौभाग्य वाढते, असे भगवान श्री शिवशंकर स्वतः माता पार्वतींना सांगत आहेत. जे काय आपण फळाची अपेक्षा करतो ते फल सुद्धा आपल्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. रुद्राक्ष धारण करणं म्हणजे सर्व पापांचा नाश करणारा आहे, सर्व फलांची सिद्धी मिळणारा धारण आहे. भगवान श्री शिवशंकर सांगतात, रुद्राक्ष धारण केल्यानंतर मोठ्यातले मोठे पाप सुद्धा नष्ट होऊन जाते. जो कोणी
1100 रुद्राक्ष धारण करेल तो माझ्या स्वरूप होऊन जाईल, म्हणजे शिव स्वरूप होईल. आपल्या शरीरावर 1100 म्हणजे 1100 रुद्राक्ष धारण केल्यानंतर तो शिव स्वरूप होईल, असे स्वतः भगवान श्री शिवशंकर सांगतात. आणि त्याचे फल जे आहे 1100 रुद्राक्ष आपण धारण केल्यानंतर 100 वर्षापर्यंत राहू शकते. 100 वर्षापर्यंत जो कोणी 550 रुद्राक्ष मुकुट धारण करून आपल्या डोक्यावर राहील, धारण करेल, तो भक्तिमान पुरुषामध्ये महान पुरुष गणला जाईल. $360 रुद्राक्ष दाणे, 360 रुद्राक्षाच्या माळा तयार करून यज्ञोपीत म्हणजे त्यांना पूजापाठ करून मंत्रोच्चार करून धारण करील, तो भगवान श्री शिवशंकर याच्या भक्तीमध्ये तत्पर राहील, असे भगवान श्री शिवशंकर सांगतात. आणि त्यांचं एक पुन्हा दुसरं विधान दिलेलं आहे. शिखामध्ये डोक्याला 30, गळ्यामध्ये 50, आपल्या दंडामध्ये 16, आपली जी हाताची कलाई आहे याच्यामध्ये 12 आणि आपल्या कंद्यावर 500 रुद्राक्ष धारण करायला पाहिजे. किती? 500. आणि 108 जी माळा आहे ती आपल्या सतत कंटिन्यू गळ्यामध्ये घालावयास पाहिजे. जो कोणी भक्तगण एवढे रुद्राक्ष धारण करील त्यास देवी देवता नमस्कार करतात, अशा भगवान श्री शिवशंकर सांगत असून शिवलीलामृत मध्ये याचा उल्लेख आलेला आहे. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याशी वंदिती शुक्रादि सूरगण, तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव भाऊ. भगवान श्री शिवशंकर सांगतात शिखामध्ये मस्तकावर 40, गळ्यामध्ये 32, हृदयावर 108, आपल्या दोन्ही कानामध्ये 6, दंडामध्ये 16 आणि हातामध्ये 12, अथवा 24 रुद्राक्ष जो कोणी प्रीतीपूर्वक म्हणजे आनंदाने एकदम बाबा भोलेनाथ भगवान श्री शिवशंकर यांचा श्रृंगार आहे म्हणून धारण करील, तो निरंतर पूजनीय राहील. भगवान श्री शिवशंकर सांगतात रुद्राक्ष हे माझं मंगल चिन्ह आहे. जसं आपण शुभ, लाभ, स्वस्तिक चिन्ह आपल्या घरावर लावतो, त्याप्रमाणे आपलं हे एक देहरूपी मंदिर आहे. या मंदिरावर मंगल चिन्ह रुद्राक्ष धारण करून आपण सजवायला पाहिजे. प्रत्येक मनुष्याने त्रिपुंड भस्म आणि रुद्राक्ष धारण केल्यानंतर त्या व्यक्तीजवळ गंगा, यमुना, सरस्वती या तिन्ही नद्याचा संगम जे पर्यायजरा तीर्थक्षेत्र आहे, तो माणूस स्वतः तीर्थक्षेत्र आहे. आणि तो मला अत्यंत प्रिय आहे, असे भगवान श्री शिवशंकर
माता पार्वती यांना कळवित आहे, हे पार्वती, जो कोणी मी वर सांगितल्याप्रमाणे रुद्राक्ष धारण करून माझा जप करील, माझी साधना करील, त्या साधनेचे कोटी गुणा फल जास्त मिळेल असे भगवान श्री शिवशंकर माता पार्वती यांना सांगत असून, हे देवी, हे पार्वती, त्रिपुंडासहित ज्याच्या शरीरावर रुद्राक्ष आहेत, जो महात्मा मृत्युंजय मंत्राचा नेहमी जप करतो, त्याचे दर्शन म्हणजे माझे साक्षात दर्शन झाल्यासारखे आहे. तो सर्व देवांनाही प्रिय आहे. असे भगवान श्री शिवशंकर माता पार्वती सांगून त्याच्या सर्व जे काही इच्छा आकांक्षा आहेत त्या नक्कीच पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपणास जर गंगा, यमुना, सरस्वती या तिन्ही नद्याच्या संगमावर जे प्रयागराज तीर्थक्षेत्र पडलेलं आहे, आपणाला त्या तीर्थक्षेत्रासारखं जर पवित्र राहावंसं वाटत असेल तर प्रत्येक मनुष्याने त्रिपुंड विभूती, भस्मधारण आणि आपल्या शरीरावर रुद्राक्ष धारण करावयास पाहिजे. तो त्या तीर्थक्षेत्रासारखा पवित्र पुण्यवान होऊन त्याच्या दर्शनाने इतर सुद्धा पावन होतील असे भगवान श्री शिवशंकर माता पार्वतींना सांगत आहेत. आजच्या या आपल्या कथेमध्ये आपण इथे पूर्ण विराम देत आहोत. ओम नमः शिवाय.